किरण आणि महेश. स्ट्राइकला येतो किरण, नॉन स्ट्राइकला महेश. आणि शैलेश संघाचं पहिलं षटक घेऊन जाणार आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना चालू होतोय. पंच पॉवर प्लेचं पहिलं षटक क्रमांक 1 चालू करतो शैलेश. सामना करणार आहे तो किरण. खरोखरच मनोरंजन करणार आहे त्या ठिकाणी या दुसऱ्या फेरीतले सामने पाहायला मिळतील आपल्याला. संघाचं पहिलं षटक चेंडू घेऊन जातोय तो शैलेश. सामना किरणला सुरेख कट केला आहे आणि या चेंडूवर एक धाव घेतोय तो किरण. संघाची धाव संख्या होते 1. पहिलं षटक चालू आहे. शैलेश वैयक्तिक पहिलं षटकातला पुढचा चेंडू घेऊन जाणार आहे तो महेशला. डावपुरा फलंदाज आहे महेश. विकास मोरे शिंदे. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गडी बाद होतोय तो महेश. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर पहिला हजरा या ठिकाणी पुनर्वसन मोरणी संघासाठी. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती शैलेश याच्याकडून. संघाचं पहिलं षटक दिनेश. महेशची जागा घेतोय तो दिनेश. दुसऱ्या गटातले कागडी क्रीडा असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि दुसऱ्या गटामधल्या दुसऱ्या फेरीतले सामने चालू आहेत. पहिला सामना चालू आहे दुसऱ्या फेरीतला वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी. त्यानंतर दुसरा सामना होणार आहे मोरणी माळुंगे विरुद्ध वलवण. तिसरा सामना चौदेव विरुद्ध शिंदे. शैलेशाचं वैयक्तिक संघाचं पहिलं षटकातले काही चेंडू शिल्लक घेऊन जाणार आहे तो दिनेशला. थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वलवण संघ. सहकार्य करा प्लीज. शैलेशाचा पुढचा चेंडू घेऊन जाणार आहे तो दिनेशला. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि एका निर्धाव चेंडूवर संघाची धावसंख्या मध्ये 1-1. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये. वलवण अ संघाकडून चांगली गोलंदाजी केली होती तिन्ही गोलंदाजांनी. आता मात्र वलवण ब संघाकडून शैलेश पहिलं षटक घेऊन जातोय. तो सामना करणार आहे दिनेशाला. पवळ शैलेशाचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख कट केला ऑफसाईडच्या दिशेने. दरम्यान एक धाव तर घेतले. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि संघाची धावसंख्या 1-2. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. शैलेशाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो किरण. अतिशय सुरेख चेंडू खरोखर चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळलाय तो शैलेशने. जगडून ठेवले दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 2. एक गडी बाद झाला. सलामीचा सलामीर महेश बाद झाला. त्याची जागा घेतली होती दिनेशने. पावळ शैलेशाचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख आणि या ठिकाणी पाहूया रणावरची एक सुवर्ण संधी आहे आणि वाईट बॉलचा इशारा करतायत. 2 धावा मिळतात या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1-4. शैलेशाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो सुरेख तडकवला. पाहूया चेंडूवर झेल होतो का आणि हा गडी बाद होतोय. दुसरा अत्र दिनेशच्या स्वरूपाने दिनेश बाद होतोय.
आणि संघाची धावसंख्या 4. चालू असणारा सामना वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी. पहिलं षटक संपन्न झालं. या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. दुसरा गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव राम. आयोजकांकडून थोडीशी एक चुकबोल झालेली आहे या ठिकाणी. या अगोदरचा जो सामना झाला होता कुसापूर विरुद्ध वलवण या सामन्याचा सामनावीरचा किताब देण्यात मान जातो. तो एक अष्टपैलू खेळाडू वलवण संघाचा विकास जाधव यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो, आपण आपला सामनावीरचा किताब घ्यायचा आहे. गडीबाज होतो या ठिकाणी किरण. तिसरा हजरा. खरोखरच सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला वलवण ब संघाकडून. माननीय श्री भगवान जंगम यांच्या हस्ते हा सामनावीरचा किताब देण्यात येणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी हा सामनावीरचा किताब द्यावा विकास जाधव वलवण यांना. राम खरोखरच अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय राम. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडीबाद केला होता. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो राम. या सामनावीरचा किताब जातोय विकास जाधव वलवण. खरोखर एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्याच षटकामध्ये सामना संपवला होता तो विकास जाधव यांनी. राम याचं संघाचं दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन जाणार आहे तो. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक गचाई क्षेत्ररक्षण होते या ठिकाणी यष्टीरक्षकाच्याकडून आणि एक धावसंख्या मिळते. हळूहळू धावसंख्या वाढते ती वलवण संघाची. 5. पुनर्वसन मोरणी संघाची धावसंख्या होते ती 5. खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी वलवण संघाकडून. पहिलं षटक हाताळलं होतं ते शैलेशने 2 धावा दिल्या होत्या. 4 धावा दिल्या होत्या शैलेशने. दुसरं षटक घेऊन आला तो राम. अतिशय सुरेख बावळा आणि या चेंडूवर बॅट मधून येतोय गगनचंबी षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढते ती भरारी घेते ती पुनर्वसन मोरणी संघाची. धावसंख्या होते ती 11. अतिशय सुरेख चांगल्या पद्धतीचा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रशांत याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. संघाची धावसंख्या 11. अतिशय सुरेख पवळ आणि या चेंडूवर किती धावा घेतात दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रामकडून. दरम्यान दुसरं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या होते ती 12. जगडून ठेवलं या ठिकाणी पुनर्वसन मोरणी संघाला. अतिशय सुरेख कट केला लेग साईडच्या दिशेने. दरम्यान या चेंडूवर एक धाव येते. संघाची धावसंख्या होती ती 13.
आणि पंच खून करतायत. दुसरं षटक संपतंय या ठिकाणी. दुसऱ्या षटकाअखेर संघाची धावसंख्या आहे ती 13. पाहूया आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांचं उद्दिष्ट, किती धावा उभ्या करतात आणि विजयासाठी वलवण ब संघासमोर किती धावांचं उद्दिष्ट ठेवतात तो पुनर्वसन मोरणी संघ. यानंतर होणारा सामना मोरणी माळुंगे विरुद्ध वलवण. प्रशांत यांना एक सुवर्ण संधी या ठिकाणी. तुम्ही जर या स्पर्धेत षटकार मारलात, यापुढे जर षटकार मारलात तर अंकुश जंगम यांच्याकडून तुम्हाला रोख 100 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी. आणि दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागतंय पुनर्वसन मोरणी संघाला आणि संघाची धावसंख्या 14. यानंतर होणारा सामना मोरणी माळुंगे विरुद्ध वलवण. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पवेलीमध्ये उपस्थिती दाखवायची आहे नाणेफेकीसाठी. पंकज आणि पाहुया आणि प्रशांत याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. खरोखरच एक सुवर्ण संधी होती या ठिकाणी. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकलेलं आहे त्यांनी प्रशांतनी. आणि अंकुश जंगम यांच्याकडून तुम्हाला लावण्यात आलेलं आहे 100 रुपयाचं पारितोषिक आणि चेंडू द्यायचे आहे. आणि संघाची धावसंख्या होती ती 20. प्रशांत आउट झाला या ठिकाणी आणि त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय? दिनेश. संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. तिसरं षटक चालू आहे पंकजाचं. खरोखरच चांगली फलंदाजी करत होतो. प्रशांतच्या बॅट मधून 2 षटकार आले. पंकजाचं वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक. षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. पाहुया दिनेश याचा पंकजाचा सामना करणार आहे आणि अतिशय सुरेख तडकवले. पाहुया चेंडूवर झेल होतो का? झेल खाली येतोय आणि अतिशय सुरेख झेल म्हणावं लागेल. अतिशय सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि षटक क्रमांक 3 संपन्न होतं या ठिकाणी. आणि संघाची धावसंख्या होते ती 20 आणि केवळ नवीन फलंदाज येतो तो आकाश. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. आतापर्यंत धावा झाल्या ते 20. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली वलवण संघाकडून. आतापर्यंत जगडून ठेवले ते पुनर्वसन मोरणी संघाला. यानंतर होणारा सामना दरम्यान एक धाव घेतलेली आहे. एका धावावर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते ती 21. यानंतर होणारा सामना मोरणी माळुंगे विरुद्ध वलवण. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. पंकजाचा पुढचा चेंडू घेऊन जाणार आहे तो सुरेख कट केला लेग साईडच्या दिशेने. या चेंडूवर किती धावा मिळतात? दरम्यान क्षेत्ररक्षण एक चूक होते आणि 4 धावा मिळत आहेत. पुनर्वसन
क्षेत्ररक्षण मोरणी संघाला आणि संघाची धावसंख्या होते ती 25. षटक संपतंय या ठिकाणी. षटक संपतंय या ठिकाणी. तिसरं आणि संघाची धावसंख्या होती ती 25 आणि यानंतर विजयासाठी वलवण ब संघाला धाव पाहिजेत त्या 26. यानंतर खरोखरच एक आपल्याला चांगलं समालोचन पाहायला मिळेल. प्रवीण दादा शिंदे यांच्या मार्फत मी निमंत्रित करतो त्यांना. प्रवीण दादा शिंदे यांना धन्यवाद संदीप दादा जंगम. एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला समालोचनासाठी आपलं लाभतं त्याबद्दल आम्ही आपल्या सदस्य आभारी आहोत. तर विजयाकरिता टार्गेट आहे 26 धावा. 18 चेंडूमध्ये 26 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय टीम वलवड ब संघासमोर. पुनर्रचना मोरणी संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 25 धावा उभ्या केल्यात आणि 26 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली. या स्पर्धेचा सांगता काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 ग्रँड फिनाले मेगा फायनलचे सामने देखील या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील हे संघ आज एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतात. एक चांगल्या संकल्पनेने साकारलेली स्पर्धा. त्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. एक चांगली स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. निश्चितपणाने क्रिकेट खेळत असताना मी या ठिकाणी आपल्यासाठी एक संदेश नक्कीच पोहोचवेन. जशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता राखतो, जशी आपण आपल्या घरामध्ये काळजी घेतो की कुठल्या प्रकारचा केर कचरा आपल्या घरामध्ये होणार नाहीये जेणेकरून आरोग्यास कोणत्या प्रकारची हानी पोहोचेल, तर इथे उपस्थित सर्व प्रेक्षक मायबापांना माझी हात जोडून कळकळीची विनंती असेल. आपली मुंबई स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई जे स्वप्न आहे संपूर्ण भारताचं. आणि इथे मात्र सर्व प्रेक्षक मायबापांना विनंती असेल कोणत्या प्रकारचा केर कचरा करू नका. कचऱ्याची कुंडी आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचं धूम्रपान करू नका किंवा कोणत्या प्रकारचं मद्यपान करू नका जेणेकरून कुठेतरी आपल्या स्पर्धेला गालबोट लागेल. विनंती असेल जर का आपल्याला धूम्रपान मद्यपान करायचं असेल तर आपण या क्रीडानगरीच्या बाहेर जा आणि निश्चितपणाने तुम्ही करू शकता. विनंती असेल आपणास आम्ही हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि असं कोणी आढळलं तर निश्चितपणाने त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. आपली मुंबई स्वच्छ मुंबई आणि या खऱ्या अर्थानं आपण इथे स्वच्छता बाळगायची आणि आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला हानी होणार नाहीये याची देखील दक्षता घ्या. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहतोय गौरव आणि पंकज. या जोडीने मागील मॅच मध्ये पाहिलं तर निश्चितपणाने चांगला खेळ प्रदर्शित केला होता. पॉवर प्लेचा इशारा झाला पंचांच्या माध्यमातून. 18 चेंडूमध्ये 26 धावा डिफेन्स करायचे आहेत. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्या भेटीला आला. एक चांगली स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा जशी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तशी मान्यवरांची गर्दी देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल गोलंदाज प्रॉपर यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चेंडू फाईन लेगकडे ट्रॅव्हल होतोय. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी काय तर फलंदाजाने केले या ठिकाणी आत्महत्या. काही आवश्यकता नसताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र अपयशी ठरला. परंतु निर्णय काय येतोय पंचांकडून देखील पाहावं लागेल. पंच सहमत नाहीयेत विकेट करिता, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. मोरणे महाळुंगे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वलवण ए. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मोरणी महाळुंगे विरुद्ध वलवण ए.
चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुनर्वसन मोरणी संघ आपण मॅचला सुरुवात करा. धावसंख्या मात्र 3 ने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 3 या अंकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना बी स्टार्ट मॅच सुरू करा. विनंती असेल आपल्याला खेळाडूवृत्ती दाखवायची आहे, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. आपल्या तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती 26 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना डावाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. अगदी विचार केला तर दुसऱ्या फेरीतील चालू असलेला हा सामना चला टीव्ही स्क्रीनवरती या ठिकाणी चेक केलं गेलंय आणि निश्चितपणाने विकेट आहे. चला फलंदाज आपण मैदानाच्या बाहेर यायचं. दोन धावांनी धावसंख्या ओपन होते. धावसंख्येचा फलक 2 अंकावरती विकेट आली आहे रनआउटची. चला मॅच सुरू करा. नवीन फलंदाज मैदानात दाखल करायचं वलवण ब संघ. चला फलंदाज जाऊ द्या मैदानामध्ये नवीन. 2 धावा धावफलकावरती आहेत. विकेट आली आहे. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी विकेट गमावली गौरवच्या रूपामध्ये टीम वलवण ब संघाने धावचित स्वरूपामध्ये. यानंतरचा होणारा सामना नक्कीच प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. कांदाटी क्रिकेट असोसिएशन मधील 2 दादा संघ आमने सामने असेल. मोरणी महाळुंगे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वलवण. एक चांगली मॅच तुमच्या आमच्या भेटीला येते. बिग फाईट. दोन्ही संघ अतिशय नामवंत आहेत, बलाढ्य आहेत आणि इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला हे 2 संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतील. विकेट आली आहे. पहिल्या विकेटचा पतन. धावसंख्या 2 असताना स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पंकज पाहायला मिळेल. उजव्या हाताचा हा फलंदाज आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देईल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सिलिंग ऑन क्षेत्राकडे चेंडूला ढकलला गेला. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं, परंतु क्षणामध्ये त्याला कमबॅक करून दिलं गेलं आणि इथे मात्र सिंगल घेतली जाते. या सिंगलच्या सहाय्याने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 1च्या सहाय्यानं 3 या अंकावरती. अगदी रोमांचक मॅच. अगदी आपण पाहू शकाल एक चांगली मॅच तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. 26 धावांचं आव्हान. असं वाटत होतं की सहज सोपा रस्ता आहे, परंतु आता विकेट आल्यानंतर एक खडतर प्रवास या मॅच मध्ये दिसून येतो. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्राय करून षटकाचा पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला मात्र पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. देह यष्टीवरती हा चेंडू स्पर्श करतोय आणि त्याचनंतर लेग बायची धाव त्या ठिकाणी घेतली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसत असताना 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 26 धावाचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि त्याच्या उत्तरामध्ये पाहिलं तर वलवण ब संघ
कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, संघर्ष करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा फळक आपण पाहिलं, एकंदरीत 4 धावा. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल पंकज करिता. हो, यावेळेला प्रॉपर यॉर्कर चेंडू हाताळला गेला, अगदी खोदून काढलाय चेंडूला आणि इथून मात्र 1 धाव इथे अंकित केली जाईल. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 5 या अंकावरती. जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. अचूकता राखली गेली आहे, प्रभावीशाली गोलंदाजी केली गेली आहे. यावेळेला चांगला बॉल डॉट चेंडूची समाप्ती होतीये. असं वाटत होतं की वलवण ब संघ हा सहजरित्या सामना आपल्या खिशामध्ये टाकेल, परंतु इथे घेतलेले संघर्ष, इथे घेतलेली मेहनत, इथे ठेवलेली जिद्द ही पुनर्वसन मोरणी संघाकडून पाहायला मिळतीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, अचूकता राखली जाते, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. धावसंख्येचा फरक पाहिला तर अगदी 5 धावा त्या धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये रंगत निश्चितपणाने पाहायला मिळतीये. शेवटचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला स्टेप आउट होऊन इनफिल्डच्या डोक्यावरून मिड ऑन कडे निघून जाईल. 1 टप्प्याखेरीज सीमारेषेपर्यंत 4 धावासाठी शानदार दमदार चौकार. फलंदाज 4 धावा मिळतील. 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 9 धावा. आता मात्र विजयाकरिता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 17 धावा. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. दोन्ही संघांना समान संधी आहे, परंतु विजयाचं तराजू, विजयाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघ आपल्या गावाच्या अस्मितेसाठी झगडताना, लढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 12 चेंडू 17 धावाची गरज. जो जितेगा वही सिकंदर. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम कोण राखणार, वलवण ब की पुनर्वसन मोरणी. 9 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरिता अजून देखील विचार केला तर 17 धावांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 17 धावा. काही घडू शकेल या मॅच मध्ये. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही बाजूने संघर्ष पाहायला मिळतोय. जिद्द, मेहनत, चिकाटी या ठिकाणी दाखवली जाते. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. हे आपण सातत्याने पाहत असतो. प्रयत्न प्रामाणिक असतील तर निश्चित विजय तुमचा होईल, परंतु प्रयत्न कोण दाखवणार, पुनर्वसन मोरणी की वलवण ब. फास्ट मॅच सुरू करायची आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती पंकज आहे. अंतिम बॉल वरती चौकार लगावला शैलेशने. धुरंदार अशी गोलंदाजी केली होती. फलंदाजी देखील अतिशय जबरदस्त करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आरव संघाचा कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आरव संघाचा कर्णधार. हो हो, यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर होता. पहिला बॉल तर आलाय डॉट. आता मात्र या सामन्याला मिळते पुन्हा एकदा कलाटणी. 11 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक बॉल या मॅच मध्ये हृदयाला स्पर्श करतो. काय घडेल, काय बिघडेल, मॅच ऑन आहे. विजयाचं पारड कोणाच्या बाजून झुकणार. येणारे 11 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज सज्ज विजय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. देहवेष्टीवरती हा चेंडू आदळला. पहिली धाव इथे आली आहे. या बॉल वरती सिंगल लेग बाईटचा इशारा झालाय. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूने पुनर्वसन मोरणी तर दुसऱ्या बाजूने वलवण संघ. रंगतदार मॅच, रंगतदार अवस्थेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. जो जितेगा वही सिकंदर. या विजयाचा शिक्कामोर्तब कोण करणार, विजयाची टंका कोण फुंकणार. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10. धावांची आवश्यकता आहे 16. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विजय आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरतून सज्ज झालाय. षटकातला पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय शैलेशला. नेक्स्ट मॅच वलवण ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोरणी महाळुंगे. बिग फाईट. ज्या मोरणी महाळुंगे संघाने कांदाटी चषकावरती आपलं नाव कोरलं होतं, तो संघ इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला इनकटर चेंडू, स्विंग अँड बिस. डॉट चेंडूची सांगता. प्रत्येक डॉट बॉल
टीम वॉलबॉल संघाला दडपणामध्ये घेऊन जातोय, पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जातोय. आता या मॅच मध्ये उरलेत एकंदरीत चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि धावांची आवश्यकता आहे 16. काही घडू शकेल कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत चेंडू मैदानामध्ये शेवटचा डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही संघाला विजयी घोषित करू शकत नाहीये. हा प्रकारचा टेम्पल पॉवरफुल अँड सक्सेसफुल या मुवमेंट वरती आला मोमेंटम षटकार फलंदाज शैलेशच्या बॅट मधून हा धडाकेबाजचा षटकार आपण पाहिला. या षटकाराने मात्र धावसंख्या भरारी घेते. 16 धावा धावफलकावरती. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता पुन्हा एकदा दोन्ही बाजूने वळालाय. विजयाकरिता 9 धावा 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 10 धावा. विजयने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु 4थ्या क्रमांकाचा चेंडू हा ट्रॅकर होता आणि मिडल ऑफ द बॅट खऱ्या अर्थानं बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला आणि फेकून दिला 6 धावांकरिता. या षटकाराने पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली आहे. पुढचा बॉल घेऊन विजय सज्ज झालाय. या वेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. कधी सामना पुनर्वसन मोरडी संघाकडे तर कधी सामना वलवल संघाकडे. अगदी दोन्ही बाजूने हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. विजयाचा दावेदार कोण होणार, विजयाचा शिल्पकार कोण होणार, विजयाची डंका कोण फुंकणार. एक रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुढचा बॉल स्टेप आउट झालाय. फटका दमदार आहे, निघून जाईल. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने आता मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आवश्यकता आहे ती मात्र 4 धावांची. आरव संघाचा कर्णधार या ठिकाणी आपण आयोजकांशी संपर्क साधा. प्लीज कॉपरेट करा. शैलेशच्या बॅट मधून हा आपण तडाखा पाहिला. षटकार आला. 6 चेंडू. आता मात्र विजयाकरिता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. परंतु अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो की लो स्कोरिंगचे मॅचेस देखील तुम्हाला जिंकायचे असतील तर तुम्हाला तुमच्यावरती आत्मविश्वास राखणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास जर तुम्ही जागा केलात तर मग क्षेत्र कोणतेही असू द्या निश्चितपणाने विजय तुमचा होईल. तो आत्मविश्वास दाखवावा लागेल पुनर्वसन मोरणी संघाला. सहा चेंडू 4 धावांची आवश्यकता विजयाकरिता. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. षटकातला पहिला बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय पंकजला. 6 चेंडू अवघ्या 4 धावांची गरज. पहिला बॉल इथे दांडी 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 गोल. फलंदाज बाद. मॅच आणखी अजून देखील संपलेली नाहीये. पुनर्वसन मोरणी संघ सांगतोय आमच्याकडे संघर्ष आहे, आमच्या रक्तामध्ये संघर्ष आहे आणि संघर्ष करण्याची ताकद आमच्यात आहे. पहिल्या बॉल वरती आली आहे विकेट. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही बाजूने मात्र झगडताना संघर्ष करताना पाहायला मिळतात दोन्ही संघ. विजयाकरिता 5 चेंडूने अवघ्या 4 धावांची गरज असताना पहिल्या बॉल वरती आली आहे विकेट. निश्चितपणाने चालू असलेला दुसऱ्या फेरीचे हे जे सामने आहेत हे 3 षटकाचे असतील आणि त्यानंतर होणारे सर्व सामने हे 2 षटकाचे असतील. आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो कारण आपल्याला देखील वेळ आहे, कारण वेळेचं बंधन आपल्याला देखील राखायचं आहे आणि ठीक 9 वाजेपर्यंत ही स्पर्धा फक्त चालणार आहे. ही स्पर्धा आपल्याला 9 वाजेपर्यंत कंप्लीट करायची. गोलंदाज सज्ज झालाय राम. स्ट्रायकर एंड वरती राम आहे. यावेळेला ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. प्रॉपर टायमिंग.
क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली आहे. आता मात्र या मॅच मध्ये शिल्लक आहेत 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. एकतर्फी वाटू लागलेला सामना पुन्हा एकदा या सामन्याला कलाटणी दिली. आपण सामना पाहिला अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विश्वचषकातली ती मॅच. ग्लेन मॅक्सवेलची 11 धावांवरती सोडलेली झेल. प्रेक्षकाला वाटलं होतं ऑस्ट्रेलिया संघ आता पराभूत होणार, परंतु 201 धावेची खेळीची साकारली ग्लेन मॅक्सवेलनं आणि ऑस्ट्रेलिया संघाला विजय साकारला आणि त्याच ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकावरती आपल्या देशाचं नाव कोरलं. षटकातला पुढचा बॉल प्राऊड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. त्यावेळेला ऑन साइडला क्षेत्र चांगलं निवडलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर ब्रेक, विजयी वल्लभ संघ विजयी. अँड हार्ड लक पुनर्वसन मोरणी संघ विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन, तर पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. चला स्पीडअप करा. मोरणी महाळुंगे संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. शैलेश प्लेअर ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावरती यायचं सामन्याचा पुरस्कार घेण्याकरिता. चला शैलेश आपण